नमस्कार मित्रांनो, माझं नाव खंडोजी शेळके. मी आजपासून डेली अनालिसिसचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रोज त्या व्हिडिओमधून कळेल की मार्केटमध्ये उद्या काय करायला पाहिजे, कोणत्या लेवलवर बाईंग करायला पाहिजे, कोणत्या लेवलवर सेलिंग करायला पाहिजे, मार्केटची सायकॉलॉजी कशी असते, काय नाही, मार्केटमध्ये काय गोष्टी पाहिल्या पाहिजे हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर कळेल. तर चला बँक निफ्टीमध्ये बघूया आपण की उद्या काय होऊ शकतं. बँक निफ्टीचा जर डेलीचा जर चार्ट अनालिसिस जर केला तर हे जे दोन लाईन मारल्यात या दोन्ही लाईनमध्ये या चॅनलमध्ये बँक निफ्टी काम करायला. पण या चॅनलचा जर तुम्ही बारकाईनं अनालिसिस जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 पॉईंट असे सापडतील. जसं की हा जो हाय बनलेला आहे, या हायपेक्षा हा जो हाय झाला, या दोन्ही हाय मधला जो डिफरन्स आहे तो 300 पॉईंटचा आहे. म्हणजे या हायपेक्षा बँक निफ्टी 300 पॉईंट दुसरा हाय केला आणि रिट्रेस झाली. त्याच्यानंतर हा जो दुसरा हाय केलेला आहे तर या हायपेक्षा हा जो हाय झालेला आहे हा 470 पॉईंटनं या हायपेक्षा बँक निफ्टी वर गेली आणि नंतर परत चॅनलच्या बॉटम साईडला आली. त्याच्यानंतर या हायपेक्षा हा जो हाय केलेला आहे, या हाय आणि या हाय मधला डिफरन्स 770 पॉईंटचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो हाय आहे आणि हा जो दुसरा बनलेला आहे याच्यामधला डिफरन्स 980 पॉईंटचा आहे. म्हणजे एक जनरल पाहिलं तर जो या हायपासून जे या हायपर्यंतची जे वाटचाल चालू आहे ते 200-250 पॉईंटनं इन्क्रीज होत चालली. म्हणजे इथपर्यंत 980 पॉईंटचं डिफरन्स आलं या दोन्हीमध्ये. तर आता इथून जे बँक निफ्टी वर जाईल आणि या हायपेक्षा हे जो हाय दुसरा होणार आहे तो कमीत कमी 1200 पॉईंटचा डिफरन्स असायला पाहिजे याच्यापेक्षा याच्यात. म्हणजे इथून आता या कंडिशन पासून जर बँक निफ्टी पाहिली, बँक निफ्टी आता आहे 47,870 वर. तर आपण या हाय पासून जर 1200 पॉईंट प्लस केले तर ते पॉईंट व्हायले तर जवळपास नाही म्हणलं तर 50,300 ते 400. म्हणजे बँक निफ्टी ही 50,300 ते 400 पर्यंत येणाऱ्या 8 ते 10 दिवसात जायला पाहिजे जर या अनालिसिस नुसार बघलं तर. पण आता हे 8 ते 10 दिवसामध्ये जायला पाहिजे. पण आता सध्या उद्याच्या कंडिशनला जर ट्रेड करायचा असेल तर दुसरा पॉईंट कोणता आहे तर या दोन्ही चॅनलच्या रेंजमधला जो हा भाग आहे, या सेंटरमधल्या पॉईंटवर आल्याच्या नंतर बँक निफ्टी ही एक दोन्ही साईडचा मूव करते आणि साईडवेज करते. आता ही खालच्या साईडनं वर निघाली म्हणजे साईडवेज टू अप जाणार. तर मग इथं ट्रेड कसा करायचा, कारण इथं जे कॉल पुट सेल करून बसले त्यांचाच पैसा बनणार आहे. इथं जे इंट्राडेवाले आहेत ते भरपूर प्रमाणात ट्रॅप होणार. तर मग उद्या इथे इंट्राडे ट्रेड करायचा कसा, तर त्याच्यासाठी बँक निफ्टीनं आज जो हाय केलेला आहे आणि हा जो लो केलेला आहे, उद्या जर बँक निफ्टी गॅप ओपन झाली या हायच्या जवळपास आणि 2-3 कॅन्डल 5 मिनिटाच्या बनल्याच्या नंतर जर ब्रेकआउट देत असेल तर या टार्गेटसाठी आपण 48,500च्या टार्गेटसाठी जाऊ शकतो. पण बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली तर काय करायचं. फ्लॅट ओपन होऊन जोपर्यंत हा जो 48,140चा हाय केलेला आहे या हायपर्यंतच्या टार्गेटसाठी आपण जाऊ शकतो आणि जे पहिली कॅन्डल बनलेली आहे हा जो लो याच्या खालचा एसएल लावू शकतो. पण जर इथं बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली आणि इथं 2-4 कॅन्डल बनवून जर वर निघायला लागली तर मग हे पहिलं टार्गेट आहे. कारण शक्यतो उद्या बँक निफ्टीमध्ये सेलिंगचा मूव्ह येणारच नाही, अपसाईडचाच येईल, साईडवेज टू अपसाईड. फक्त त्याच्यामध्ये त्या साईडवेज कंडिशनमध्ये तुम्हाला लोअर बाईंगचा प्लॅन करावा लागेल. आणि जर बँक निफ्टी इथं ओपन होऊन याच रेंजमध्ये जर 12-1 वाजेपर्यंत राहिली त्याच्यानंतर जर तिनं ब्रेकआउट दिलं तर ते ब्रेकआउट सस्टेन होऊ शकते आणि इथपर्यंत जाऊ शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं.
त्याच्यानंतर निफ्टीचा अनालिसिस बघूया आपण. निफ्टीच्या अनालिसिसमध्ये ही जे वन डेची कॅन्डल आहे ही डोजी बनलेली आहे. उद्या मार्केट शक्यतो गॅपवरच ओपन होईल आणि ओपन झाल्यावर जर 10-15 मिनटं रेंज बनवून जर वर निघाली तर ती 22,500 पर्यंत जाऊ शकते आणि तिथून परत रिव्हर्स होऊन कुठेतरी सेंटरमध्ये इथं क्लोज होईल अशा पद्धतीची कॅन्डल बनवू शकते. तर हे झालं निफ्टीचं. तर मार्केटमध्ये काम करताना कोणतेही मल्टिपल कन्फर्मेशन असल्याशिवाय ट्रेड करू नये. एक तुमचा व्ह्यू रेडी असला ना तर तुम्ही त्या व्ह्यूच्या हिशोबानं काम करू शकता. त्याच्यानंतर इंट्राडेत काम करायचं म्हणलं तर फ्युचर ऑप्शनचा डाटा बघावा लागतो, ओपन इंटरेस्ट बघावं लागते, मार्केटमध्ये कोणती न्यूज आहे का, या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करून टेक्निकल अनालिसिस यांचं कॉम्बिनेशन करून ट्रेड घेतला तर त्याला ॲक्युरेसी चांगल्या पद्धतीनं भेटते. तर हे जे असे अनालिसिसचे व्हिडिओ आहेत ते असे मी डेली आजपासून टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता. एक तुमचा व्ह्यू बी बनवू शकतो कशा पद्धतीचा अनालिसिस असते. आणि मार्केटचं अनालिसिस करताना मार्केटची भाषा पहिली कळाली पाहिजे. कारण कोण्याही क्षेत्रामध्ये जर गेलं, कोणत्याही धंद्यामध्ये गेलं तर त्या धंद्याचे काही रूल नियम असतात, कशा पद्धतीने चालतो, काय साहित्य लागते, काय काय करावं लागते, ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा, काय करायचं, मार्केट कसं चालते, मार्केटची सायकल कशी आहे, काय नाही, मार्केट ट्रॅपिंग कशा पद्धतीनं करते, मार्केट वन साईड निघालं तर कोण्या कंडिशनमध्ये निघते, ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्हाला मार्केटची भाषा कशा पद्धतीनं आहे, काय काय लागते हे जेव्हा तुम्हाला माहीत होईल तेव्हा तुम्ही मार्केटला चांगल्या पद्धतीनं रीड करू शकता. तर मी त्याच्यासाठी सुद्धा उद्यापासून माझा प्रत्येक एक डेली अनालिसिसचा व्हिडिओ